देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्याच दरम्यान दुसरीकडे महायुतीच्या 6 आमदारांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, आमशया पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर या 6 जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं। महायुतीनं या 6 जणांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं। सर्वजण विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरले, त्यामुळे त्यांचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। एकाच वेळी एकाला दोन्ही सभागृहांचा सदस्य होता येत नाही, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। आता सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना विधान परिषदेच्या लॉटरीचे वेध लागले आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रशांत परिचारक हे विधानसभेसाठी इच्छुक होते। भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना तिकीट दिलं, तेव्हा परिचारक नाराज झाले। त्यांना भाजपच्या वरिष्ठांनी विधान परिषदेचा शब्द दिल्याची माहिती मिळत आहे। यामुळे परिचारकांनी आवताडेंचा जोरदार प्रचार करत त्यांना विजयी केलं, त्यामुळे परिचारक हे विधान परिषदेवर जाऊ शकतात। माळशिरस मतदारसंघात राम सातपुते हे पराभूत झाले। मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांना त्यांनी दिलेली कडवी झुंज चर्चेचा विषय ठरला। सातपुते हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, यामुळे सातपुते हे देखील विधान परिषदेच्या लॉटरीच्या शर्यतीत आहेत। मोहोळ मतदारसंघात अजित पवार गटाच्या राजन पाटलांनी ताकद लावून देखील यशवंत माने यांचा पराभव झाला। विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी राजन पाटलांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। भविष्यात राजन पाटलांचा विचार देखील विधान परिषदेसाठी केला जाऊ शकतो। करमाळा आणि माढ्याचे शिंदे बंधू हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, पण त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला। दोघांनी अपक्ष निवडणुकीत उतरणं पसंत केलं। दोघांचाही पराभव झाला। आता संजय मामा शिंदे यांच्याकडून अजित पवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजित पवारांना करमाळ्यात आपलं प्रस्थ कायम ठेवण्यासाठी संजय मामांची गरज भासणार आहे। यामुळे पवारांची नाराजी दूर झाल्यास संजय मामा शिंदे यांना देखील विधान परिषदेची लॉटरी लागू शकते।